सुरुवातीला नाशिकमधून मोठी बातमी। नाशिकच्या काठे गल्ली परिसरात रात्रीच्या वेळी दगडफेकीचा प्रकार घडलाय। जमावाच्या दगडफेकीमध्ये 2 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि 20हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झालेत। एका पोलीस कर्मचाऱ्याचा पाय फ्रॅक्चर झालाय, तर दगडफेक करणाऱ्या जमावातील काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। 8 पेक्षा अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि या दगडफेकीत 5 वाहनांचं देखील नुकसान झालंय। वीज पुरवठा खंडित असल्याचं पाहून समाजकंटकांनी ही दगडफेक केली। धार्मिक स्थळाभोवतीचं अनधिकृत बांधकाम पाडकामाच्या मुद्द्यावरून उडालेल्या अफवेनंतर ही दगडफेक करण्यात आली आहे आणि यावेळी 500 पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मात्र मोठ्या प्रमाणात आलेल्या जमावामुळे परिस्थिती चिघळली। पालिकेनं न्यायालयाच्या आदेशानं अनधिकृत दर्ग्याला 1 एप्रिलला नोटीस बजावली होती। स्वतःहून अनधिकृत बांधकाम काढून घ्या अन्यथा पाडकामाचा इशारा पालिकेनं दिला होता। तर आज नाशिक पोलिसांनी परिसरातील वाहतूक मार्गातही बदल केलाय।